नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझ्या नाट्यछंद या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज मी एका व्यक्तीबद्दल बोलणार आहे, त्याला आदरांजली वाहणार आहे. माझं यूट्यूब चॅनल सुरू झाल्यापासून ही पहिलीच वेळ आहे की मी एका व्यक्तीवर बोलणार आहे. मित्रांनो, शिवाजी मंदिर नाट्यमंदिरात आपण नाटक पाहायला जातो. अनेक वर्ष आपण नाटक पाहायला गेलेलो आहोत. तुम्ही जात असाल, मी जात. ज्या वेळेला आपण शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारातून आतमध्ये जिन्यावरून वरती जातो आणि पहिल्या मजल्यावर जे नाट्यगृह आहे त्या नाट्यगृहाच्या पहिल्यांदी म्हणजे आरंभी एक व्यक्ती खुर्चीवर बसलेली 1-2 वर्ष आपल्याला दिसलेली असेल आणि अनेक वर्ष ती नाट्यगृहामध्ये आपल्याला म्हणजे प्रेक्षकांना त्यांचं आसन दाखवून त्यांना बसवत असेल. ती व्यक्ती दिलीप पवार. मित्रांनो, सांगाव्यास अत्यंत दुःख होत आहे की त्या दिलीप पवार यांचं सोमवारी म्हणजेच 20 तारखेला दुःखद निधन झालं. दिलीप पवार हे शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे डोअर कीपर होते. कोण होते? डोअर कीपर. गेली 38 वर्ष त्यांनी प्रामाणिकपणे डोअर कीपरची सेवा केलेली आहे, प्रेक्षकांची सेवा केलेली आहे. ज्या वेळेला त्यांची माझी पहिली भेट झाली त्यावेळेचं व्यक्तिमत्व आणि गेल्या 2 वर्षातील व्यक्तिमत्व यातून थोडा मला फरक दिसला. तो असा की त्यांना मधुमेहाने ग्रासलं होतं आणि त्या मधुमेहाची चिंता, त्यांना होणाऱ्या वेदना त्यांच्या चेहऱ्यावर मला दिसत होत्या, उमटलेल्या मी पाहत होतो. मित्रांनो, दिलीप पवार ही व्यक्ती अशी होती की कधीही त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन मला कधीच दिसलं नाही. उलट हसतमुख चेहऱ्याने ते प्रत्येक प्रेक्षकांचं स्वागत करायचं. आणि ज्या वेळेला मी नाटकाला जायचो त्यावेळेला या कुलकर्णी बसा, तुमची जागा रिझर्व आहे. आणि माझ्या पत्नीला सुद्धा ते अगदी प्रामाणिकपणे प्रेमाने माझ्या आसनावर बाजूला बसवायचे. शिवाजी मंदिर नाट्यगृहाचं माझी जी रांग होती, तिकीट होतं C1 C2 हे ठरलेलं आहे. त्यामुळे त्यांना माझी जागा माहिती असायची. आणि प्रेक्षकांना ते नाटक सुरू व्हायच्या आधी बसवताना आम्ही अनेक वेळा गप्पा मारल्या. त्या गप्पा साहित्यिक क्षेत्रातील होत्या, सांस्कृतिक क्षेत्रातील होत्या आणि महत्त्वाचे म्हणजे राजकारणावर आम्ही गप्पा मारायचो. एक डोअर कीपर ज्या वेळेला राजकारणावर गप्पा मारतो त्यावेळेला मला त्यांच्याबद्दल थोडं आदर निर्माण झाला, कुतूहल निर्माण झालं. आणि बोलता बोलता मला सगळं समजलं की दिलीप पवार हे काँग्रेसचे खंदे कार्यकर्ते होते. काँग्रेस म्हणजे इंदिरा काँग्रेस. त्यावेळेला त्यांच्या बोलण्यातून नेहमी सुधा जोशी या काँग्रेसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या होत्या, ज्येष्ठ पदाधिकारी होत्या, त्यांचं नाव सारखं त्यांच्या तोंडून यायचं. आणि मी म्हणायचो, पवार तुमची एवढी ओळख आहे, एवढं तुमचं काँग्रेसची जवळीक आहे, तर तुम्ही निवडणुकीला का नाही उभा राहात? ते म्हणायचे, अहो मी एक सर्वसामान्य डोअर कीपर, मी अविवाहित आणि मला कोण घेणार हो? मला नाटकाची सेवा करणं आवडतं. आणि ज्या वेळेला ते असे बोलायचे त्यावेळी मी गहिवरून जायचो. त्याच नाट्यगृहात अजित हा एक डोअर कीपर आहे जो पांढऱ्या वेशात नेहमी असतो
तो आहे शिवसेनेचा कार्यकर्ता. आणि दोघे ज्या वेळेला एकमेकांशी बोलत त्यावेळेला दोन पक्षाच्या भांडणावर ते गुजगोष्टी करायचे, भांडण नाही करायचे. त्यांचे विचार वेगवेगळे, पण मजा यायची ती ऐकायला. पण ज्या वेळेला दिलीप पवार गेले हे मला ज्यावेळेला सोमवारी समजलं त्यावेळेला माझा कंठ दाटून आला. काय दिलीप पवारांनी मिळवलं हो या आयुष्यात? एक तर ते अव्रियात होते, शिवाजी मंदिर नाट्यगृहात प्रामाणिकपणे सेवा करायचे आणि एका कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली ते काम करायचे. मित्रांनो, मुंबईतील आणि अनेक महाराष्ट्रातील नाट्यगृहात डोअरकीपर आहेत. ते प्रामाणिकपणे इमान इतबाराने आपली नोकरी करत असतात. पण त्यांना काय मिळतं? दिलीप पवारांना काय मिळालं? अहो, तुटपुंजा पर डे पगारावर ते नोकरी करायचे. फक्त प्रेक्षकांची सहानुभूती, प्रेक्षकांचं प्रेम त्यांना मिळालं. मला एकच म्हणावंसं वाटतं की अनेक राजकीय पुढारी त्या नाट्यगृहात येतात, आलेले आहेत, कार्यक्रम केलेले आहेत. पण त्यावेळेला डोअरकीपरांची अवस्था सध्या काय आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा कोणी विचार केलाय का? आणि हे सगळं मला दिलीप पवार ज्या वेळेला होते त्यावेळेला सुद्धा मला समजायचं, आठवायचं आणि काहीतरी करायला पाहिजे हे सातत्याने मी म्हणायचो. सॉरी मित्रांनो, वातावरण पावसाचं आहे, खोकला आला. ठीक आहे. आणि हा खोकला जो आला ना, तो केवळ दिलीप पवार यांच्या आठवणीमुळे, त्यांच्या भावनेमुळे आणि मला झालेल्या प्रचंड दुःखामुळे आला. कारण आजपर्यंत मी अनेक एपिसोड केले पण कधीही खोकला आला नाही, माझा कंठ दाटून आला नाही. पण आज बोलताना तो येतोय म्हणून खोकला आला, मला क्षमा करा. तर मी परत विषयाकडे बोलतो. दिलीप पवार या व्यक्तीला शिवाजी मंदिरात जी लोक म्हणजे प्रेक्षक नाटकाला येतात ते सर्व त्यांना ओळखतात. मग त्यात तरुण असो, म्हातारी लोक असो, ज्येष्ठ नागरिक असो, ते दिलीप पवारांना पाहिल्याशिवाय, हात मिळवल्याशिवाय किंवा त्यांच्याशी स्मितहास्य केल्याशिवाय आतमध्ये जात नव्हते. मग मला सांगा, ज्या वेळेला दिलीप पवार यांचं दुःखद निधन झालं, ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, त्यावेळेला त्याची कोणीही वर्तमानपत्रात दखल नाही घेतली. अहो, वर्तमानपत्रात जे जे छापून येते ना, त्यापेक्षा दिलीप पवार यांचं कार्य फार मोठं आहे हे आमच्या पत्रकार मित्रांना कधी कळणार आणि संपादक महाशयांना कधी कळणार? मित्रांनो, माणूस नावानी मोठा होतो, त्याच्या कार्याने मोठा होतो, त्याच्या मोबदल्यावरून मोठा होत नाही. म्हणून मला वाईट वाटलं आणि म्हणून मला दिलीप पवार यांच्यावर हा एपिसोड करायला भाग पाडलं. कोणी भाग पाडलं? दिलीप पवारांनी नाही, माझ्या मनातील वेदनाने मला भाग. मित्रांनो, अनेक आठवणी आहेत, पुष्कळ आठवणी आहेत. पण मला ते मनात एक शंका निर्माण झालेली आहे. आमची अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ही कलाकारांची नाटकाची मध्यवर्ती संघटना आहे. आता या संघटनेने नाट्यगृहातील डोअरकीपरांबद्दल काय केलंय? त्यांची रंगमंच संघटना आहे. तर या रंगमंच संघटनाला डोअरकीपर या सर्व डोअरकीपरना समाविष्ट करून घ्यावं, सभासद करून घ्यावं असं मला वाटतं. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले आहेत. ते सुद्धा त्या दिलीप पवारांना गेली अनेक वर्ष ओळखतात. त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. अजित भुरे हे सुद्धा निर्माते आहेत, त्यांनी विचार करायला पाहिजे. आणि दिलीप पवार यांचे प्रत्येक निर्मात्याबरोबर जिव्हाळ्याचे संबंध आहेत, होते. दिलीप पवारांना एक अतिशय आवड होती, ती अशी की ते दरवर्षी
व्यावसायिक नाटकाचा एक प्रयोग शिवाजी मंदिरमध्ये लावायचे. त्यातून त्यांना कधी फायदा व्हायचा, कधी तोटा व्हायचा, परंतु एक आवड, एक हौस म्हणून ते प्रयोग लावायचे. आणि म्हणून ज्या वेळेला नाटक पाहायला मी जायचो त्यावेळेला ते मला म्हणायचे, का हो कुलकर्णी, कुठलं नाटक घेऊ? प्रशांत दामलेचं घेऊ का प्रसाद कांबळीचं घेऊ का काय घेऊ? मी म्हटलं, तुम्हाला जे आवडेल ते नाटक घ्या, ज्यातून प्रेक्षक तिकीटं काढून येतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होईल. त्यावेळेला ते हास्याने म्हणायचे, फायद्यासाठी नाही हो करत, इतकी वर्ष नाटकाची सेवा केली आहे, त्यामुळे मी तो प्रयोग लावतो. आणि खरोखरच मित्रांनो, दिलीप पवार हा एक रंगकर्मी होता. कारण कुठल्याही नाट्यप्रयोगांना प्रेक्षकांना आतमध्ये बसवायची जी व्यवस्था डोअरकीपर करतात, त्यांच्याशिवाय नाट्यगृह चालणार नाही, त्यांच्याशिवाय नाटकं चालणार नाही. आणि म्हणून डोअरकीपर हे मला फार महत्त्वाचे वाटतात. म्हणून मित्रांनो, आज मी दिलीप पवार यांच्याबद्दल आदरांजली म्हणून हा भाग केलेला आहे. मित्रांनो, डोअरकीपरबद्दल अनेक 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 मला गोष्टी माहिती आहेत, त्यांच्या समस्या माहिती आहेत, पण त्यांचा उहापोह करायची आजची वेळ नाही आहे. आज मी दिलीप पवार यांच्याबद्दल बोललो आहे. दिलीपजी, कधी आता मी शिवाजी मंदिरला गेलो तर तुमची ती रिकामी खुर्ची मला दिसणार आहे. आणि ज्यावेळेला मी आतमध्ये जाईन, नाटक सुरू व्हायच्या आधी, तिसरी घंटा व्हायच्या आधी तुमचं अस्तित्व मला जाणवेल. तुम्ही जे काही बोललात माझ्याशी ते मला आठवेल. तुम्ही आहात तिथे सुखाने राहा. म्हणून मित्रांनो, परमेश्वराजवळ एकच प्रार्थना आहे की आमच्या दिलीप पवारांना शांती देव, हुतात्मास शांती मिळो, हीच माझी परमेश्वराचरणी प्रार्थना. नमस्कार.